नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलू गृहिणी चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ. आज आपण श्री लक्ष्मी अक्षय पात्र 3 ते 3 या ठिपक्यांचं काढणार आहोत. सुरुवात करूया. सुरुवातीला आपण एक अधिक चिन्ह तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामधून अशा तिरक्या रेषा द्यायच्यात आपल्याला. त्यानंतर इथून 1 2 3 असे टिपके देऊन घ्यायचे आहेत आपल्याला. त्यानंतर या बाजूला पण देऊन घेऊया आपण. हरतालिकेसाठी तुम्ही ही रांगोळी काढू शकताय. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे मी आज. आता हे आपले सगळे डॉट पूर्ण देऊन झालेले आहेत. त्यानंतर हे जे आपण काढलेलं इथं ही रेष आपण ह्या डॉटला अशी जोडून घ्यायची. याचा पूर्ण जर का आकार बघितला आपण तर तो स्वस्तिक सारखा आपला होऊन जातो. हे बघून घ्या. पूर्ण आता आपलं ही आतले डॉट आणि आपल्या रेषा पूर्णपणे जोडून झालेले आहेत. त्यानंतर आपण काय करायचं आहे, हे जे 2 डॉट दिसतात आपल्याला ह्यामध्ये आपल्याला रेषा 2 ओढायच्या आहेत अशा वरच्या बाजूला. आता पूर्ण रेषा ओढून झाल्या तुम्हाला दाखवते मी. हे बघा, आपल्या आता पूर्ण रेषा ओढून झालेल्या आहेत. एक मोठी आणि त्याच्यापेक्षा थोडीशी छोटी आपण रेष ओढून घ्यायची. त्यानंतर आपल्याला ही रेष ह्या डॉटला पण जोडून घ्यायची. थोडंसं अवघड वाटेल सुरुवातीला, पण आपण 1-2 वेळा प्रॅक्टिस केली ना तर आपल्याला जमून जातं. हा थोडासा डॉट आपला जरासा वर वाटतोय, त्यावेळी आपण काय करूया, असा हा खाली करून घेऊया. त्यानंतर प्रत्येक रेषा अशा आपल्या ह्या पाकळीला आपण अशा जोडून घ्यायच्या आहेत. बघू शकता तुम्ही. त्यानंतर ही जी रेषा आहे तिथं आपण सिंगल अशी जोडून घ्यायची. आपल्याला थोड्या रेषा कमी वाटल्या तर आपण थोडीशी लांबून जरी रेष घेतली तरी सुद्धा चालतं तसं. त्यानंतर आपण ही रेष ह्या पाकळीला अशी जोडून घ्यायची. त्यानंतर हा डॉट आणि ही रेष आणि हा जो डॉट शिल्लक दिसतोय आपला तो आपण असा वरती असा जोडून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने सर्व आपल्याला जोडून घ्यायचे. आपल्याला सुरुवातीला आपण वहीवरती 1-2 वेळा प्रॅक्टिस केली ना की आपल्या बरोबर लक्षात येतं ते. आता ही आता आपल्याला अशी जोडून घ्यायची. ही रांगोळी काढत असताना गडबड करायची नाही. हा शिल्लकचा डॉट आणि ही रेष पूर्ण आपण कव्हर करून घेतली. त्यानंतर इकडून आपण असे जोडून घेऊया. गुरुवारच्या व्रताला मार्गशीर्ष महिन्यात ह्या प्रत्येक वेळी आपण ही रांगोळी काढू शकतो. आता पूर्ण जोडून झाल्यानंतर दाखवते तुम्हाला. हे बघा, आपलं आता पूर्ण जोडून झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला ह्या ज्या वरच्या रेषा दिसत आहेत
ते आपण अशा एकमेकांना जोडून घेऊया. आता आपण यामध्ये कलर भरून घेऊयात. त्यानंतर इथं आपण छोटे छोटे असे पांढऱ्याचे रांगोळीचे डॉट काढून घेऊयात. ही रांगोळी फक्त देवघरातच आपण काढायची. दारात काढली तरी ही तुडवली जाणार, त्यामुळे बघू शकताय तुम्ही किती सुंदर दिसत आहे आपलं. लक्ष्मी अक्षयपत्र, सॉरी इथे आपले रंगवायचं राहून गेलं. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.